नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। नांदेड येथे आषाढी एकादशी निमित्त 25 जुलै रोजी भव्य माऊली दिंडी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य संयोजक डॉक्टर रमेश नार्लावार यांनी पत्रकार परिषदेत दिली। शोभायात्रेत विठ्ठल रुक्मिणी देखावा, टाळकरी, वारकरी, वेशभूषाधारी सहभागी होणार असून हिंदू संस्कृती, जनजागृती आणि एकतेचा संदेश दिला जाणार आहे। ही दिंडी विठ्ठल रुक्माई मंदिर, संत नामदेव मंदिर, गायत्री मंदिराजवळ, नवीन पुलाखालून, मोंढा येथील टॉवर परिसर, कला मंदिर ते स्वामी समर्थ मंदिर असा मार्गक्रमण करणार असून शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमासाठी श्री पंढरीनाथ बोंकारे, विजय होकर्णे, डॉक्टर शंकरराव सिंगेवार, गणेश ठाकूर, डॉक्टर मनाटकर, डॉक्टर रायेवार, अरुण दमकोंडवार तसेच महिला प्रतिनिधी सौ संध्याताई छापरवाल, सौ प्राची चौधरी, प्रोफेसर सौ अंजली चौधरी, प्रोफेसर सौ वंदना पाटील व कु ज्योती पाटील यांनी सर्व भाविकांनी उपस्थित राहून सहभागाचे आवाहन केले। यावेळी सीएम न्यूज संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला सविस्तर वृत्तांत। सर्वांना जय श्रीराम, रामकृष्ण हरी। माऊली दिंडी यात्रा वर्ष 5वे सरांनी जे खारीचा वाटा घेतलेला आहे त्यांना भरभरून नांदेडकरांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळ्यात जास्त याच्यामध्ये अट्रॅक्शन माऊली म्हणजे आपल्या घरातली माऊली, आई माऊली यांचा प्रतिसाद भरभरून आहे आणि नांदेडच्या सर्व माऊलींनी ह्या माऊली दिंडीला भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती आहे। आमच्या परीने तर जेवढी होईल तेवढी आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांच्या आशीर्वादाने प्रतिसादाने आम्ही पुढच्या वर्षी अजून यापेक्षा मोठं काय होईल आणि त्यांच्यासाठी काय सुविधा देता येईल यासाठी आम्ही नक्की 100% प्रयत्न करू। सगळ्यांना जय श्रीराम। आपण आषाढी एकादशीला नांदेडला माऊली दिंडी ही शोभायात्रा काढतो। मागच्या हे 5वं वर्ष आहे। त्याचा मेन उद्देश असा होता की जे आपले भाविक भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाहीत तर त्यांना एक छोटासा माऊलीचा आनंद देण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण पूर्ण रचना त्याच्यात केलेली आहे। त्याच्यामध्ये माऊलीचा घोडा असतो, पालखी असते, त्याच्यानंतर भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, त्याच्यानंतर टाळकरी संच, विठ्ठल रुक्माईचा लाईव्ह देखावा, संत जनाबाईचा देखावा, झाशीची राणीचा देखावा, अशा अनेक देखावे पण त्याच्यामध्ये असतात आणि ज्या याच्यातून भक्तीचा जो सुरेख संगम आनंद सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि आपल्या जे मुलं आहेत 5 वर्ष ते 15 वर्षाच्या मुलांना आपल्या संस्कृतीचं दर्शन घडावं हाही त्याच्यातला उद्देश हे घेऊन आपण समोर निघालेले आहे। माऊलीच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्या पत्रकार बंधूच्या सहकार्यानं आज आपल्या माऊलीचा दिंडीचा प्रसार चांगल्या रीतीने झालेला आहे। त्याची संख्या ही भरपूर प्रमाणात वाढली आहे आणि लोकांना ज्या आपल्याला कॉमेंट्स मिळतात त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेले की आम्हाला माऊलीचा पंढरपूरचा आनंद मिळतोय हे ऐकून कुठेतरी समाधान वाटलं की हे माऊलीचा आशीर्वाद आपल्याला आहे आणि याच्यात आपलं सहकार्य आम्हाला 5 वर्षापासून मिळालेलं आहे। असंच आपलं हे सहकार्य पुढे मिळावं, याच्यातून सामाजिक समरसता, शांतता, स्थैर्य आणि भक्तीचा संगम हा समोर समाजासमोर चांगल्या रीतीने जाईल, अजून वाढत जाईल हे आपण पाहूया। धन्यवाद। दिंडीची सुरुवात कुठून होणार आहे आणि सांगता दिंडीची सुरुवात अजून 10 मिनिटाला आपल्याला आरती होईल संत नामदेव मंदिरामध्ये। तिथून 1:30 वाजता प्रयाण, 2 वाजता टावर येथे आपण पोहोचू, तिथे रिंगण करून 2:40ला तिथून प्रस्थान होईल। त्यानंतर बालाजी मंदिर, गुरुद्वारा चौरस्ता, पंचवटी हनुमान मंदिर, हनुमान पेठ आणि SP ऑफिस चौक आणि त्यानंतर साधारण 6:30 ते 7च्या दरम्यान स्वामी समर्थ मंदिर, कला मंदिर येथे महाप्रसादाने सांगता।